तर महाराष्ट्रामध्ये प्रदूषण खूप जास्त झालेलं आहे, त्यामुळे अनेक नागरिकांना श्वास घ्यायला त्रास होत आहे. अनेक लोकांना सर्दी आणि श्वासाचे रोग होत आहे. महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये प्रदूषण खूप जास्त वाढलेले आहे. याचे कारण म्हणजे इथिओपिया देशात झालेला ज्वालामुखी उद्रेक. वाऱ्यांमुळे या ज्वालामुखीची राख आणि प्रदूषित वायू आपल्या देशामध्ये आलेली आहे. याचाच प्रभावामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये खूप जास्त वायू प्रदूषण झालेलं आहे. जसं की नांदेड जिल्ह्यामध्ये आपण पाहू शकता, एअर क्वालिटी इंडेक्स 158 वर गेलेला आहे, जो की खूप अनहेल्दी आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्येही खूप जास्त वायू प्रदूषण झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक कारखानेसुद्धा आहेत, त्यामुळेही इथे प्रदूषणाचं प्रमाण खूप जास्त आहे. तसेच मालेगाव, नंदुरबार या भागामध्येही एअर क्वालिटी इंडेक्स 150 पार आहे. येथील नागरिकांनी संध्याकाळी व सकाळी घराच्या बाहेर निघणे टाळावे, जेणेकरून त्यांच्या आरोग्यावर काही दुष्परिणाम होणार नाही. तसेच राज्यातील इतर भागांमध्येही एअर क्वालिटी इंडेक्स 140 ते 150 पर्यंत आहे. मुंबईसारख्या भागांमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स 130 आहे. तसेच असंच प्रदूषण राहिलं तर राज्यातील लोकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. त्यामुळे सर्व लोकांनी काळजी घ्यावी, कचरा जाळू नये, जेणेकरून हे प्रदूषण असेच वाढत जाऊ नाही.